मंडळी, सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला झापूक झुपूक हा सिनेमा 25 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की केदार शिंदेनी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सूरज चव्हाणकडून प्रचंड मेहनत करून घेतली होती. अक्षरशः ते रात्री त्याला खोलीत डांबूनही ठेवायचे. याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. पण मंडळी, झापूक झुपूक सिनेमाला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यातच सोशल मीडियावर काही लोकांनी सूरजला ट्रोल सुद्धा केलाय. काहींनी त्याच्या चित्रपटावर सुद्धा टीका केली, तर काही युट्यूबर्सनी सूरजच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक मराठी युट्यूबर्सनी या झापूक झुपूक सिनेमाला निगेटिव्ह रिव्ह्यू दिल्याने त्याचा सिनेमावर परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळेच या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे निगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्या या सर्व युट्यूबर्स भडकल्याचे दिसत आहेत. नुकतंच केदार शिंदेनी स्वतःच्या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये त्यांच्या या सिनेमाला ट्रोल करणाऱ्यांना आणि निगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. या सर्वांना केदार शिंदे म्हणाले की सूरज चव्हाणबद्दल पूर्वग्रह दूषित ठेवून रिपोर्ट देऊ नका. त्याचं आधी काम पहा आणि त्यानंतर बोला. सिनेमात त्याचे कष्ट पहा आणि मग बोला. कारण जोवर तुम्ही त्याचं काम पाहत नाही तोवर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. एक सडका आंबा सगळ्या आंब्यांना नासवतो. आज त्या आंब्यांना बाजूला काढण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वात आधी आमची फिल्म बघून नंतर त्याच्याबद्दल बोला, इतकीच माझी विनंती आहे. ही जाहिरात नाहीये, कारण आम्ही सिनेमा केला, लोकांपर्यंत पोहोचलो. पण सूरजचं वाईट वाटतं. या ट्रोलरच्या अशा प्रवृत्तीला आपणच आळा घातला पाहिजे. आता मी एक लिस्ट काढणार आहे. माझ्या टीमला सुद्धा मी लिस्ट काढायला लावली आहे. हे जे कोणी युट्यूबर्स आहेत त्यांना पुढच्या सिनेमाला मी 8 ते 10 दिवस माझ्या स्वखर्चाने त्या ठिकाणी सेटवर घेऊन जाणार आहेत. तिथे 8-10 दिवस मी त्यांना माझ्याबरोबर ठेवणार आहे. तिथे कलाकारांकडून कसं काम करून घेतात, सगळ्या टीमची किती मेहनत असते, याचे धडे त्यांना द्यायची अत्यंत गरज आहे. हे सर्व पाहिल्यावरच ते बोलू शकतात की सिनेमा कसा आहे आणि कसा नाहीये. हे करण्याची जर तयारी असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मी स्वतः तुम्हाला माझ्या शूटिंगला घेऊन जाईन. पण 8 ते 10 दिवस भर उन्हात माझ्याबरोबर शूटिंग करायचं, तेव्हा थांबायचं नाही, एवढं करावं लागेल. मी कष्टाला नेहमीच महत्त्व देतो. त्यामुळे यापुढची नवीन गोष्ट म्हणजेच पुढील सिनेमा सादर करण्याअगोदर मी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाणार आहे. मी स्वतः ऑडिशन घेणार आहे. त्यामुळे गावखेड्यातील लोक स्वतः उपस्थित राहून माझ्यासमोर ऑडिशन देऊ शकतात. आणि महत्त्वाचं, मी स्वतः तिथे हजर राहणार आहे. मी स्वतः असेन, त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. सिनेमात काम करण्यासाठी कधीच कोणाला तुमच्या कामासाठी पैसे देऊ नका. पैसे वगैरे काहीच घेत नाही. त्यामुळे अशा चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवून पैसे देऊ नका, असंही केदार शिंदे यांनी म्हटलं आहे. तर मंडळी, सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा सिनेमा तुम्ही बघितला आहे का? आणि हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.